नमस्कार. आज आपण पाहणार आहोत 12वी नंतरची करिअर्स. 12वी झालं की आपल्याला वेध लागतात ते अर्निंगचे. लर्निंग तर सुरू असतं, पण लर्निंग नंतर पुढे अर्निंग कसं करायचं याबाबतचं विचारचक्र आपल्या मनामध्ये सुरुवात होतं. करिअर करायचं म्हणजे नक्की काय करायचं याचा शोध घेत असताना आपल्या डोक्यामध्ये ज्या गोष्टी असतात त्यानुसार आपण आपलं शालेय शिक्षण संपवलेलं असतं, कॉलेजमधलं शिक्षण सुरू असतं, 11वी आणि 12वी हे 2 वर्ग झालेले असतात आणि पुढे ग्रॅज्युएशन, PG, इतर काही कोर्सेस अशा प्रकारच्या शिक्षणाचा आपण विचार करत असतो. यासोबतच नोकरी करायची की व्यवसाय करायचा याबाबत सुद्धा आपलं मत हे आपण व्यक्त करायला सुरुवात केलेली असते. मात्र करिअर नक्की कसं असायला पाहिजे, तर ते आपल्याला आनंद देणारं असावं. आपण आयुष्यभर जे काही काम करणार आहोत त्या कामातून आपल्याला दररोज आनंद तर नक्की मिळालाच पाहिजे. यासोबतच समाजातील विविध लोकांना आपण करीत असलेल्या कामामधून त्यांचा फायदा नक्कीच व्हायला पाहिजे, हे त्यांना उपयोगाला पडलं पाहिजे. अशा प्रकारचं करिअर आपण जर निवडलं तर त्यातून आपलं करिअर पण घडतं आणि आपल्याला आनंद पण नक्कीच होतो. करिअर करण्यासाठी ज्या 3 प्रकारच्या इंडस्ट्रीज आपल्या समोर दिसतात त्या म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री किंवा ट्रेडिंग इंडस्ट्री किंवा सर्व्हिस इंडस्ट्री. मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे वस्तू तयार करण्याचे कारखाने किंवा एखादी गोष्ट ही समाजामध्ये ज्या ज्या लोकांना लागते ती तयार करण्याची व्यवस्था म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. आपण आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या गोष्टी तयार करणाऱ्या इंडस्ट्रीज पाहतो. जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा मोठ्या तालुक्यांच्या ठिकाणी MIDCचा एरिया आपण पाहतो आणि त्या ठिकाणी विविध प्रॉडक्ट्स ही तयार करण्याचे कारखाने हे आपण पाहिलेले असतात. अशा इंडस्ट्रीज उभ्या करण्यासाठी आपण आपलं करिअर निवडू शकतो. अर्थात यासाठी अनेक गोष्टी लागतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कौशल्य. वेगवेगळ्या क्षेत्रांमधली आपली कौशल्य ही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीसाठी लागतात. आणि सगळ्यात दुसरा जो महत्त्वाचा भाग तो म्हणजे यासाठीचं भांडवल. कोणतीही इंडस्ट्री उभी करायची असेल तर त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसा लागतो. शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा अभ्यास लागतो. MIDCच्या ज्या योजना आहेत त्यांचा अभ्यास लागतो. वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स ज्या फंडिंग करत असतात त्या कशा प्रकारे फंडिंग करतात याचा अभ्यास लागतो. आणि या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जे लोक करतात ते मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये जातात आणि स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री उभी करतात. या इंडस्ट्रीमध्ये जशी प्रॉडक्ट्स तयार होतात तसंच अनेक लोकांना रोजगार पण मिळतो. त्याला म्हणतात सर्व्हिस इंडस्ट्री. जे लोक सर्व्हिस करतात, जे लोक जॉब करतात, जे लोक नोकरी करतात ते सर्वजण सर्व्हिस इंडस्ट्रीमधले लोक. आणि मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये मालक किंवा जी बॉडी असते त्या कंपनीची किंवा त्या ऑर्गनायझेशनची किंवा त्या इंडस्ट्रीची हे सर्वजण मॅन्युफॅक्चरर्स म्हणून ओळखले जातात. आणि त्या ठिकाणी काम करणारे जे लोक आहेत हे कामगार म्हणून ओळखले जातात किंवा ते सर्व्हिस इंडस्ट्रीमधले लोक म्हणून ओळखले जातात. तर ही पहिल्या प्रकारची इंडस्ट्री ज्यांच्याकडे अशा प्रकारची विविध कौशल्य आहेत जी त्यांनी मिळवलेली आहेत, शिवाय गुंतवणुकीसाठी पैसा कसा उभा करायचा याचं कौशल्य त्यांच्याकडे आहे, त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीकडे जायला हवं. दुसऱ्या प्रकारची इंडस्ट्री म्हणजे ट्रेडिंग. ट्रेडिंग म्हणजे माल एकाकडून घ्यायचा आणि तो दुसऱ्याला विकायचा, याला म्हणतात ट्रेडिंग. अगदी किराणा दुकान सुद्धा ट्रेडिंग इंडस्ट्रीमध्येच येतं. वेगवेगळे जे प्रॉडक्ट्स आहेत, हे प्रॉडक्ट्स त्यांच्या मॅन्युफॅक्चररकडून घ्यायचे आणि
ते गरजू लोकांपर्यंत पोहोचवायचे, ही जी सर्व्हिस आहे याला ट्रेडिंग असं म्हटलं जातं. जगात खूप मोठ्या प्रकारची ट्रेडिंग इंडस्ट्री ही कार्यरत आहे. कारण कोणतंही प्रॉडक्ट ज्यावेळेला बनतं त्यावेळेला ते मॅन्युफॅक्चररपासून जो वापरकर्ता आहे त्याच्यापर्यंत पोहोचवण्याची जी चेन आहे, या चेनमध्ये असंख्य लोक जगभरात काम करतात आणि ही सुद्धा खूप मोठी इंडस्ट्री ही जगभरामध्ये आहे. तुमच्यापैकी काही जण याही इंडस्ट्रीचा करिअर म्हणून नक्कीच विचार करू शकतात. तिसऱ्या प्रकारची जी इंडस्ट्री ती म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्री, ज्याला आपण नोकरी असं म्हणतो. नोकरी ही कोणत्या प्रकारची असू शकते. ती अंगमेहनतीची असू शकेल किंवा ती क्लेरिकल पोस्ट सारख्या पोस्टची असू शकेल. कोणत्याही प्रकारच्या नोकऱ्या या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये येतात. भारतामध्ये युवांची संख्या खूप प्रचंड आहे आणि या एवढ्या मोठ्या संख्येच्या युवांना जी काम देऊ शकेल अशी इंडस्ट्री म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्री. ट्रेडिंगमध्ये काही प्रमाणामध्ये लोकांना काम नक्कीच मिळतं, मात्र सर्वात जास्त युवकांना अकोमोडेट करू शकेल अशी इंडस्ट्री म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्री. त्यामुळे या 3 प्रकारच्या इंडस्ट्रीजपैकी आपल्याला नक्की कशात जायचं आहे हे पहिल्यांदा आपण ठरवायला हवं आणि त्या अनुषंगाने आपलं करिअरचा आपण विचार करायला हवा. आज आपण पाहणार आहोत वेगवेगळ्या क्षेत्रात कोणत्या प्रकारचे करिअर्स आहेत आणि त्यासाठी काय काय शिकायला हवं. तुम्ही जर सायन्स ही स्ट्रीम निवडली असेल आणि 11वी-12वी जर पूर्ण करत असाल तर 12वी सायन्स नंतर कोणत्या प्रकारची करिअर्स उपलब्ध आहेत किंवा कोणत्या प्रकारचे अभ्यासक्रम त्यासाठी उपलब्ध आहेत याचा जर आपण विचार केला तर MBBS, BAMS, BAMS सुद्धा आयुर्वेदामध्ये किंवा BHMS ही जी डिग्री आहे ती होमिओपॅथीमध्ये असते. BDS म्हणजे दंतवैद्यक, दातांचे डॉक्टर हे होण्यासाठीचा अभ्यासक्रम, फिजिओथेरपी, नर्सिंग आणि फार्मसी असे अनेक विभाग हे मेडिकल क्षेत्राशी रिलेटेड आहेत. यापैकी कोणत्या विभागामध्ये आपल्याला काम करायचं आहे, कोणत्या विभागामध्ये आपल्याला करिअर करायचं आहे हे आपल्याला ठरवता येईल. डॉक्टर होणं हे सगळ्यांनाच शक्य होतं असं नाही आहे. मात्र मेडिकल विभागात जर आपल्याला काम करायचं असेल तर आपण डॉक्टरांच्या सहाय्यासाठी जी प्रोफेशन्स आहेत या प्रोफेशनमध्ये सुद्धा आपलं करिअर करू शकतो. उदाहरणार्थ लॅबोरेटरी टेक्निशियन किंवा रेडिओग्राफिक टेक्निशियन, जी ऑपरेशन थिएटर्स असतात त्यांच्यामध्ये काम करण्यासाठी सुद्धा स्किल लोक लागतात, तर ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी नावाचा अभ्यासक्रम हा त्यांच्यासाठी असतो. डायलिसिस टेक्नॉलॉजी, कार्डिक लॅबोरेटरी टेक्निशियन्स, ब्लड ट्रान्सफ्युजन टेक्निशियन्स, एंडोस्कोपी टेक्निशियन्स असे वेगवेगळे कोर्सेस करून आपल्याला मेडिकल विभागामध्ये सुद्धा डॉक्टरांच्या सहाय्यासाठी काम करता येतं. त्यामुळे जरी आपल्याला मेडिकल मिळालं नाही, MBBSला जाता आलं नाही, तरीसुद्धा आपण यासारखे कोर्सेस करून डॉक्टरांच्या सहाय्यासाठी काम करू शकतो आणि मेडिकल विभागामध्ये आपलं करिअर करू शकतो. दुसरा जो त्याच्या पाठोपाठ भाग येतो तो म्हणजे इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या इंजिनिअरिंग्स असलेले आपल्याला आढळून येतात. वेगवेगळे कोर्सेस याच्यासाठी अनेक कॉलेजेसमध्ये आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग हे सर्व शब्द आपण ऐकलेले असतात आणि 12वी सायन्स नंतर यांच्यापैकी कोणत्या तरी इंजिनिअरिंगला जायचा आपण विचार करत असतो. मात्र फक्त एवढेच विभाग याच्यामध्ये आहेत का, तर नक्कीच नाही आहे. यासोबतच अजून काही वेगळे पण इंजिनिअरिंगचे विभाग आहेत, ज्यामध्ये मरीन इंजिनिअरिंग, नेव्हल आर्किटेक्चर अँड शिप बिल्डिंग, इंजिनिअरिंग इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आता नवीन ज्या ब्रांचेस येत आहेत त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग इन रोबोटिक्स अँड मेकॅट्रॉनिक्स, फूड इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीज असे सुद्धा विभाग हे इंजिनिअरिंगमध्ये उपलब्ध आहेत. 12वी सायन्स नंतर ज्यांना विमान विद्या विभागामध्ये जायचं आहे
त्यांच्यासाठीचे कोर्सेस वेगळे असतात. याच्यामध्ये BSc एव्हिएशनचा कोर्स करता येतो. अर्थात हा 3 वेगवेगळ्या प्रकारामध्ये उपलब्ध आहे: मिलिटरी, कमर्शियल आणि जनरल. यापैकी कोणत्याही एका प्रकारामध्ये BSc करता येतं. डिप्लोमा इन एअरलाइन्स मॅनेजमेंट अँड एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ, यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यबळ लागतं आणि हा कोर्स करून, हा डिप्लोमा करून आपल्याला विमानविद्या विभागामध्ये काम करता येतं. डिप्लोमा इन एअर होस्टेस हा पण एक छोटा डिप्लोमा उपलब्ध आहे. हा डिप्लोमा पूर्ण करून एअर होस्टेसचं काम करता येणं शक्य होतं. विमान म्हटलं की त्याचा मेंटेनन्स आला आणि या मेंटेनन्ससाठी 2 प्रकारच्या इंजिनिअरिंग ह्या उपलब्ध आहेत. एक आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि दुसऱ्याला म्हणतात एव्हिओनिक्स. तर या 2 प्रकारच्या इंजिनिअरिंगपैकी कोणतीही एक शाखा निवडून आपण त्याचा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो आणि त्या विभागांमध्ये ज्या संधी उपलब्ध आहेत त्या ठिकाणी आपल्याला जॉब मिळू शकतात. मेडिकल आणि इंजिनिअरिंग सोबतच अनेक विद्यार्थी हे संशोधनाकडे सुद्धा जाऊ इच्छितात. भारतामध्ये आयसर नावाची ऑर्गनायझेशन यासाठी काम करते. या ठिकाणी कोर्स पूर्ण करण्यासाठी किंवा पुढचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना आयसरची ॲप्टिट्यूड टेस्ट पास व्हावी लागते. NCERTच्या अभ्यासक्रमावरती आधारित ही परीक्षा असेल. किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन फेलोशिपमध्ये जे विद्यार्थी पात्र होतात त्यांना प्रेफरन्स दिला जातो आणि एकूण जागा आहेत 1285. त्यामुळं पारंपरिक मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना जर याही क्षेत्रामध्ये जायचं असेल तर चांगले स्कोप नक्कीच आहेत. विद्यार्थ्यांमध्ये अंतराळाचा सुद्धा एक त्या ठिकाणी जाण्याचा मानस हा अनेक विद्यार्थी बोलून दाखवताना दिसतात. अर्थात त्याला खूप परिश्रम आहेत आणि या ठिकाणचा अभ्यासक्रमाला नंबर लागणं याला सुद्धा खूप मेहनत करायला लागते. याच्यासाठी जे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत अंतराळाचा अभ्यास करण्यासाठीचे, त्यामध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन एरोस्पेस अँड टेक्नॉलॉजी, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन एरोस्पेस फिजिकल सायन्स आणि बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन एरोस्पेस एव्हिओनिक्स अशा प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यामुळे ज्यांना अंतराळाचा अभ्यास करायचा असेल, त्या क्षेत्रामध्ये त्यांना जायचं असेल, ते यापैकी कोणताही एक अभ्यासक्रम पूर्ण करून त्याच्यामध्ये जाण्यासाठी सुरुवात करू शकतात. मात्र हे अतिशय क्लिष्ट असं फील्ड आहे, खूप अभ्यासपूर्ण असं हे फील्ड आहे. त्यामुळं या क्षेत्रात जाण्यापूर्वी आपल्या पूर्ण ताकदीचा, मेहनतीचा विचार करून विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे जाण्यास प्रवृत्त व्हावं. 12वी सायन्स नंतर इतरही अनेक पर्याय हे उपलब्ध आहेत. टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आता खूप पर्याय उपलब्ध झालेले आहेत. तसंच सुरक्षेच्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींमध्ये आता तंत्रज्ञान आलेलं असल्यामुळे याही क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना आपलं करिअर नक्कीच घडवता येऊ शकेल. यासाठीचे जे अभ्यासक्रम आहेत त्यामध्ये आपण जे सर्च करू शकू आणि त्यातून आपलं करिअर निवडण्यासाठी किंवा अभ्यासक्रम निवडण्यासाठी मदतीचं होऊ शकेल. यामध्ये ऑप्टिक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन सिस्टीम्स, अनमॅन्ड एरियल व्हेकल्स म्हणजे ज्याच्यामध्ये व्यक्ती असत नाही, मध्ये कोणी माणूस नसताना चालवली जाणारी जी वाहनं आहेत त्याच्याबद्दलचा अभ्यास, सायबर सिक्युरिटी अँड इंटेलिजन्स सिस्टीम ही सुरक्षेच्या संदर्भातली पूर्ण सिस्टीम आहे. मटेरियल इंजिनिअरिंग अँड कोरोजन टेक्नॉलॉजी, रडार अँड कम्युनिकेशन, डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम, सिग्नल प्रोसेसिंग अँड कम्युनिकेशन, नेव्हिगेशन सिस्टीम असे विविध पर्याय हे तंत्रज्ञान आणि सुरक्षा या विभागामध्ये 12वी सायन्स झालेल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. आपल्यापैकी अनेकांना या गोष्टींविषयी अजिबातच कल्पना नसते. त्यामुळं या क्षेत्रामध्ये पुढे करिअर्स कसे असणार आहेत याच्याविषयी सुद्धा आपण अनभिज्ञ असतो. विद्यार्थ्यांनी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास नक्कीच करावा आणि मेडिकल आणि पारंपरिक असं इंजिनिअरिंगचं क्षेत्र मिळालं नाही तरीसुद्धा आपल्यासाठी अनेक गोष्टी उपलब्ध असतात याचा विचार नक्कीच मुलांनी करून योग्य त्या मार्गाने त्यांना पुढे जाऊन करिअर करता येणं शक्य होतं.
या दृष्टीने त्यांनी विचार नक्कीच केला पाहिजे. आता येतोय आपण कॉमर्सकडे. कॉमर्स म्हटलं की आपल्या नजरेसमोर फक्त 11वी-12वी कॉमर्स करणे, बी.कॉम करणे आणि नंतर एम.कॉम करणे. जास्तीत जास्त आपल्याला जे माहिती असतं ते म्हणजे CA होणं किंवा कंपनी सेक्रेटरी होणं. मात्र याच्यामध्ये सुद्धा किती प्रकार आहेत हे आपण आता पाहिलं पाहिजे. आताचं जे जग आहे हे स्पेशलायझेशनचं जग आहे. एकच डिग्री जरी असेल तरी त्या डिग्रीमध्ये तुम्ही विशेष कौशल्य कशामध्ये प्राप्त केलेलं आहे याला खूप महत्त्व असतं आणि त्याच्या अनुषंगाने विविध कोर्सेसची रचना ही त्याच डिग्रीच्या अंतर्गत करण्यात आलेली असते. उदाहरणार्थ बी.कॉम जर म्हटलं तर बी.कॉम इन फायनान्शियल मार्केट्स, बी.कॉम इन अकाउंट्स अँड फायनान्स, बी.कॉम इन बँकिंग अँड इन्शुरन्स अशा प्रकारच्या रचना ह्या अभ्यासक्रमांमध्येच करण्यात आलेल्या आहेत आणि आपण आपलं करिअर ज्या दिशेने न्यायचं आहे त्याच्या अनुषंगाने आपल्या अभ्यासक्रमाची रचना, आपल्या अभ्यासक्रमाचं आपण निवड जी आहे ही नक्की करू शकतो. यासोबतच बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन ज्याला आपण BBA म्हणतो, ते BBA किंवा बॅचलर ऑफ बिझनेस स्टडीज यांच्याकडे, मॅनेजमेंट स्टडीज यांच्याकडे आपल्याला जाता येतं. त्यामुळे 12वी कॉमर्स नंतर फक्त बी.कॉम एवढा एकच पर्याय आहे असं नाही आहे, तर अनेक पर्याय कॉमर्स नंतर सुद्धा उपलब्ध आहेत आणि मार्केटमध्ये त्या फील्डमध्ये खूप रिक्वायरमेंट ही 12वी कॉमर्स नंतरच्या या सगळ्या अभ्यासक्रमांची सुद्धा आहेच. जसे डिग्री प्रोग्राम्स आहेत तसेच सर्टिफिकेट प्रोग्राम सुद्धा 12वी कॉमर्स नंतर करता येतात. उदाहरणार्थ सर्टिफिकेट प्रोग्राम इन कॅपिटल मार्केट, सर्टिफिकेट प्रोग्राम इन पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, सर्टिफिकेट प्रोग्राम इन स्टॉक मार्केट, सर्टिफिकेट प्रोग्राम इन कमोडिटी अँड करन्सी मार्केट, सर्टिफिकेट प्रोग्राम ऑन रिस्क मॅनेजमेंट, सर्टिफिकेट प्रोग्राम ऑन बॉन्ड मार्केट, सर्टिफिकेट प्रोग्राम ऑन क्रेडिट अनालिसिस आणि सर्टिफिकेट प्रोग्राम ऑन GST. म्हणजे आता प्रत्येक फील्ड जे आहे हे स्पेशलाइज्ड फील्ड बनतं आहे आणि त्या फील्डमध्ये काम करण्यासाठी लागणारी जी कौशल्य आहेत ही विशेष कौशल्य ही मानली जातात आणि त्या कौशल्यांना जर विद्यार्थी पात्र होत असतील तरच त्यांना त्या फील्डमध्ये काम करता येतं. अशा प्रकारची ही पूर्ण रचना होते आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी 12वी कॉमर्स नंतर जसा ते ग्रॅज्युएशनचा विचार करतायत तसंच एखाद्या स्पेसिफिक अशा सर्टिफिकेटचा सुद्धा त्यांनी विचार नक्कीच केला पाहिजे आणि ज्या फील्डमध्ये त्यांना पुढे जायचं आहे त्या फील्डमधली सर्टिफिकेशन कोर्सेस ही सुद्धा त्यांनी पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. आता मगाशी आपण BBA हा शब्द पाहिला, मात्र BBA मध्ये सुद्धा किती प्रकार आहेत याची माहिती आपल्याला असण्याची आवश्यकता आहे. आत्ता आपण ज्यावेळेला एखाद्या विद्यार्थ्याला विचारतो की तुझं BBA कशात चालू आहे त्यावेळेला फक्त त्याचं स्वतःचंच BBA त्याला माहिती असतं. मात्र इतर जी फील्ड्स आहेत BBA मधली की ज्याचा अभ्यासक्रम हा विशिष्ट प्रकारचा आहे तर याची कल्पना फारशा विद्यार्थ्यांना असलेली आढळून येत नाही. मात्र BBA हे अनेक प्रकारचं उपलब्ध आहे. आपल्याला ज्या फील्डमध्ये जायचं आहे त्या प्रकारचं BBA करून आपण ग्रॅज्युएशन पूर्ण करू शकतो. 12वी कॉमर्स नंतर हा अभ्यासक्रम सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. BBA इन इंटरनॅशनल बिझनेस, BBA इन कम्प्युटर ॲप्लिकेशन, BBA इन बिझनेस ॲनालिटिक्स, BBA इन हॉस्पिटल मॅनेजमेंट, BBA इन सप्लाय चेन मॅनेजमेंट, BBA इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट, BBA इन इव्हेंट मॅनेजमेंट, BBA इन मार्केटिंग और फायनान्स और HR. ही सगळी जी नावं आहेत त्या नावांमध्येच त्याचं स्पेशलायझेशन असलेलं आपल्याला आढळून येतं. त्यामुळं विद्यार्थ्यांना निवड करत असताना आपल्याला कोणत्या स्पेसिफिक ब्रांचकडे जायचं आहे त्यानुसार BBA मधला तो अभ्यासक्रम निवडण्याचं त्यांनी ठरवलं पाहिजे आणि तो BBAचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला पाहिजे. 12वी कॉमर्स नंतर जसं डिग्री आणि सर्टिफिकेट कोर्सेस उपलब्ध आहेत तसंच काही स्पेशलाइज्ड असे अभ्यासक्रम सुद्धा उपलब्ध आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा बॅचलर ऑफ कॉमर्स इन कॅपिटल मार्केट नावाचा अभ्यासक्रम हा विशेष उपलब्ध आहे. तसंच चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी होण्यासाठीचे जे अभ्यासक्रम आहेत तेही स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम 12वी कॉमर्स नंतर उपलब्ध असतात.
त्यामुळं या फील्डमध्ये करिअर करण्यासाठी आपण जेवढे मार्क्स मिळवू शकतो, आपण जेवढा अभ्यास करू शकतो, आपण जेवढं कौशल्य प्राप्त करू इच्छितो, त्याच्या अनुषंगाने आपण कोर्सेस किंवा सर्टिफिकेट्स किंवा अभ्यासक्रम यांची निवड करणं हे जास्त योग्य ठरतं. सायन्स आणि कॉमर्स या 2 स्ट्रीम नंतर आपण इतर सर्व क्षेत्रांकडे सुद्धा जाऊया. सायन्स आणि कॉमर्सपेक्षा सुद्धा इतर अनेक क्षेत्रांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये करिअर्स उपलब्ध आहेत. 12वी नंतर मग ते आर्ट्स झालेले विद्यार्थी असू शकतात, त्यांना सुद्धा करिअर नक्कीच उपलब्ध आहे. मात्र फक्त आर्ट्सच्या सब्जेक्टवरती किंवा त्यांच्या मार्कांवरती लगेचच जॉब मिळू शकतील किंवा त्यांना कुठेतरी व्यवसाय करता येऊ शकेल अशी कौशल्य कदाचित मिळत नाहीत. त्यामुळं त्यांनी इतर वाटांमध्ये विचार केला पाहिजे, त्यातले अभ्यासक्रम हे पूर्ण केले पाहिजेत, त्याचे सर्टिफिकेशन कोर्सेस पूर्ण केले पाहिजेत आणि आपलं करिअर जे आहे हे त्या दिशेने त्यांनी पुढे न्यायला पाहिजे. आता इतर वाटा कोणकोणत्या आहेत, यापैकी आपण पाहत असलेलं टुरिझम हे जे क्षेत्र आहे, हे क्षेत्र प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारताना आपल्याला आढळून येतं. या क्षेत्रामध्ये खूप लोकांची काम करण्याची सुद्धा गरज ही निर्माण झालेली आपल्याला आढळून येते. वेगवेगळ्या प्रकारचं पर्यटन हे आता लोक करत असतात आणि त्या प्रकारच्या पर्यटनाला आवश्यक असणारी जी स्किल्स आहेत, ती स्किल्स ज्या विद्यार्थ्यांमध्ये आहेत, ज्या मुलांमध्ये मुलींमध्ये आहेत, ते टुरिझम आणि ट्रॅव्हल्स ही जी इंडस्ट्री आहे, या इंडस्ट्रीकडे नक्कीच जाऊ शकतात आणि याच्यामध्ये सुद्धा चांगलं करिअर करू शकतात. वेगवेगळे करिअरचे पर्याय याच्यामध्ये उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये वन पर्यटन आहे, कृषी पर्यटन आहे, ग्राम पर्यटन आहे किंवा पक्षी निरीक्षणाचं पर्यटन आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे पर्यटन आता लोक त्या पर्यटनाचा आस्वाद घेतात. यासोबतच ज्या सर्व्हिसेस उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये टूर ऑपरेशनची सर्व्हिस उपलब्ध आहे, ट्रॅव्हल एजन्सी म्हणून काम करता येतं, साहसी पर्यटन याच्यासाठी सुद्धा आपल्याला कौशल्य मिळवून याच्यामध्ये पण काम करता येतं किंवा पर्यटनाचं मार्गदर्शक म्हणून पण काम करता येतं. तर असं टुरिझम अँड ट्रॅव्हल्स ह्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा खूप संधी या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत आणि ज्यांना या क्षेत्रामध्ये काम करायचं असेल ते अगदी आपल्या ग्रामीण भागापासून ते इंटरनॅशनल लेवलपर्यंत सगळा विचार करू शकतात आणि त्या इंडस्ट्रीमध्ये ते अकोमोडेट होऊ शकतात. खूप मोठ्या संख्येने मुलांना याच्यामध्ये जॉब्स अवेलेबल आहेत, करिअरच्या संधी उपलब्ध आहेत, स्वतःचे व्यवसाय सुरू करण्याच्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे टुरिझमचा विचार हा या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आवश्यक केला पाहिजे. 12वी नंतरच्या इतर वाटा ज्यावेळेस आपण पाहतो आहोत, त्यावेळेला अनेक विशिष्ट प्रकारचे कोर्सेस, डिग्री या असलेल्या आपल्याला आढळून येतात, ज्यामध्ये बॅचलर ऑफ डिझाईन इन फॅशन डिझायनिंग किंवा बॅचलर ऑफ डिझाईन इन लेदर डिझाईन, बॅचलर ऑफ डिझाईन इन टेक्स्टाईल डिझाईन असे डिझायनिंगचे सुद्धा वेगवेगळे डिग्री प्रोग्राम्स असलेले आपल्याला आढळून येतील. त्यासोबतच बॅचलर ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट किंवा BA इन स्पोर्ट्स हे स्पोर्ट्स रिलेटेड डिग्री सुद्धा प्रोग्राम उपलब्ध असलेले आपल्याला आढळून येतील. 12वी नंतरच्या इतर क्षेत्रांमधल्या ज्या वाटा आपण पाहतो आहोत, त्यामध्ये फिल्म इंडस्ट्री ही एक प्रचंड मोठी इंडस्ट्री आपल्या नजरेसमोर नक्कीच येते. या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा विविध कौशल्य असणारी लोक ही नेहमीच लागत असतात आणि या कौशल्यांमध्ये जे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत त्यामध्ये BA इन फिल्म मेकिंग, BSc इन डायरेक्शन, स्क्रीन प्ले रायटिंग, टेलिव्हिजनमधल्या जे सिरियल चालू असतात किंवा जे प्रोग्राम्स असतात त्यांचं डायरेक्शन, थिएटर टेक्निक्स अँड डिझाईन, TVवरच्या वाहिन्या किंवा इव्हेंट्स किंवा लाईव्ह शो हे सगळं अरेंज करण्यासाठीची स्किल्स असणारे सगळे युवा किंवा म्युझिक अल्बम तयार करणं, डॉक्युमेंटरीज तयार करणं, फिल्म तयार करणं याच्यासाठी लागणारं सगळं जे मनुष्यबळ आहे त्या सगळ्यांना स्पेसिफिक अशा स्किल्सची आवश्यकता असते आणि ती सर्व स्किल्स मिळवून आपण याही क्षेत्रामध्ये चांगलं करिअर नक्कीच करू शकतो. खूप मोठ्या संख्येने भारतामध्ये, भारताच्या बाहेर, हॉलिवूडमध्ये, इतर सगळ्या देशांमध्ये सुद्धा सांस्कृतिक अशा
या सगळ्या गोष्टींमध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्या क्षेत्रामध्ये जी स्किल्स लागतात ती स्किल्स मिळवून या क्षेत्रामधलं करिअर नक्की करता येऊ शकेल. कॉमर्स नंतर एक मोठ्या प्रमाणामध्ये जो विद्यार्थी वर्ग करिअर करू इच्छितो ते म्हणजे बँकेतलं करिअर. बँकांमध्ये प्रामुख्याने 3 प्रकारचे लोक लागतात. एक म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसर्स, दुसरे म्हणजे लिपिक आणि तिसरं म्हणजे स्पेशलिस्ट ऑफिसर्स. तर अशा 3 प्रकारचे लोक हे बँकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लागतात. त्याच्या अनेक जाहिराती ह्या आपण वर्तमानपत्रामध्ये पाहत असतो आणि यासाठीचे क्लासेस पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असतात. स्पेशलिस्ट ऑफिसर्समध्ये विधी सल्लागार म्हणजे कायदेविषयक सल्ला देणारे सल्लागार, IT चं जे क्षेत्र आहे, कारण कम्प्युटराइज्ड अशा सगळ्या बँकिंग व्यवस्था झालेल्या आहेत, त्यामुळे IT तंत्रज्ञ, हिंदी भाषा तज्ज्ञ, त्यांचे जे प्रॉडक्ट्स आहेत बँकांचे ते सगळे प्रॉडक्ट्स सेल करण्यासाठी जे लोक काम करतात त्यांचं व्यवस्थापन करण्यासाठी विक्री व्यवस्थापक, अशा वेगवेगळ्या पोस्ट ह्या बँकांमध्ये आता उपलब्ध आहेत आणि त्या पोस्टना आपण अप्लाय करू शकतो. त्या फील्डमधली स्किल्स मिळवून त्या परीक्षा देऊन आपण या क्षेत्रात सुद्धा करिअर करू शकतो. एक वेगळं जे क्षेत्र आहे ते म्हणजे संगीत. संगीत हे जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये सुद्धा अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. काही डिग्री प्रोग्राम आहेत आणि काही सर्टिफिकेट प्रोग्राम्स आहेत. आता डिग्री प्रोग्राममध्ये जर पाहिलं तर बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स नावाचा एक डिग्री प्रोग्राम हा उपलब्ध आहे. शिवाय सर्टिफिकेट कोर्सेसमध्ये स्पेशल सर्टिफिकेट इन लाईट म्युझिक, स्पेशल सर्टिफिकेट इन सेमी क्लासिकल, स्पेशल सर्टिफिकेट कोर्स इन क्लासिकल डान्स, स्पेशल सर्टिफिकेट कोर्स इन ध्रुपद और दादरा या प्रकारचे सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध आहेत. संगीत क्षेत्रामध्ये करिअर जर आपल्याला करायचं असेल तर अशा प्रकारचे कोर्सेस करून किंवा अशा प्रकारची डिग्री घेऊन आपल्याला संगीत क्षेत्रामध्ये सुद्धा करिअर करता येतं. मुलींसाठी सौंदर्य क्षेत्रातले करिअर्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. स्त्रियांना सौंदर्याविषयीचं आकर्षण असणं याच्यामध्ये काहीच गैर नाही आहे आणि याच्यातून जो व्यवसाय निर्माण होतो तो व्यवसाय सुद्धा करत असताना अनेक करिअर्स ही याच्यामधून घडताना आपल्याला दिसून येतात. ब्युटी असणं हे प्रत्येकाला अपेक्षित असतं आणि ते होण्यासाठी प्रत्येक जणाची धडपड पण असते आणि याच्यातूनच निर्माण होतात ती अनेक करिअर्स. सौंदर्य क्षेत्रातली जर करिअर्स आपण पाहिली तर याच्यासाठी अनेक कोर्सेस सुद्धा उपलब्ध झालेले आहेत आणि हे कोर्सेस करून आपल्याला त्या फील्डमध्ये स्पेशलाइज्ड असं सुद्धा काम करता येऊ शकतं. अगदी आपल्या गावापासून ते फिल्म इंडस्ट्रीपर्यंत, इंटरनॅशनल लेवलपर्यंत सुद्धा सौंदर्य क्षेत्रातली करिअर्स उपलब्ध आहेत. यासाठी फाउंडेशन कोर्स इन ब्युटी थेरपी, फाउंडेशन कोर्स इन हेअर ड्रेसिंग, फाउंडेशन कोर्स इन मेकअप यासारखेच फाउंडेशन कोर्सेस उपलब्ध आहेत. याशिवाय डिप्लोमा कोर्स आहे, डिप्लोमा इन ब्युटी प्रोफेशनल नावाचा कोर्स उपलब्ध आहे. ॲडव्हान्स डिप्लोमा इन ब्युटी कल्चर याच्यामध्ये ॲरोमा थेरपी, नेल आर्ट, स्टीमिंग अशा विविध प्रकारच्या ॲडव्हान्स डिप्लोमांची सुद्धा रचना ही या अभ्यासक्रमांमध्ये असलेली आढळून येते. विद्यार्थिनींना यापैकी ज्या फील्डमध्ये स्पेशलाइज्ड करिअर करायचं असेल त्यांनी त्या फील्डमधला अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांचं करिअर हे सुरुवात त्यांना करता येऊ शकतं. 21वे शतक हे IT चं शतक मानलं जातं. IT क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक करिअर्स हे आता उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये कम्प्युटर प्रोग्रामर होता येतं, ग्राफिक डिझायनर होता येतं, वेबसाईट तयार करणारा वेब डेव्हलपर होता येतं. डिजिटल मार्केटिंगचं क्षेत्र प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारतं आहे. या ठिकाणी डिजिटल मार्केटिंग करणाऱ्या क्षेत्रामध्ये असंख्य संधी ह्या उपलब्ध आहेत. मोबाईल ॲप ही एक प्रत्येकाची गरज होते आहे. प्रत्येकाला स्वतःचं ॲप तयार करून हवं आहे आणि अशी ॲप तयार करण्यासाठी ॲप डेव्हलपर्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागत आहेत. शिवाय सोशल मीडिया हा आपला मॅनेज करून हवा आहे अशा प्रकारची सुद्धा अनेक जणांना रिक्वायरमेंट आहे, अनेक संस्थांना रिक्वायरमेंट आहे, अनेक कंपन्यांना रिक्वायरमेंट असते. त्यामुळं सोशल मीडिया मॅनेजर नावाच्या पोस्ट पण आता उपलब्ध होत आहेत आणि अशी एक वेगळीच करिअर्स ही IT क्षेत्रामधली आता जी निर्माण होत आहेत त्यासाठी युवकांनी प्राधान्याने
याचे अभ्यासक्रम पूर्ण करावेत आणि या क्षेत्रामध्ये आपलं करिअर सुरू करायला हवं. IT क्षेत्रामधली जी इतर करिअर्स आहेत यामध्ये कंटेंट डेव्हलपमेंट, डेटा जो आता सगळा पूर्ण तयार झालेला असतो त्याचं ॲनालिसिस करणारे ॲनालिस्ट किंवा डिजिटल एजन्सी म्हणून पण काम करता येतं. जे डिजिटल प्रोग्राम्स तयार होतात, ऑनलाईन प्रोग्राम्स हे अरेंज केले जातात, याचे इव्हेंट मॅनेजर म्हणून पण आपल्याला काम करता येतं. आणि एक वेगळंच क्षेत्र हे आता युवकांसमोर उपलब्ध आहे, त्याला फ्रीलान्सिंग. फ्रीलान्सिंग म्हणजे आपल्याकडे जे कौशल्य आहे हे कौशल्य जगातल्या कोणत्याही व्यक्तीला, संस्थेला, ऑर्गनायझेशनला आपण आपल्या ठिकाणी राहून सेल करू शकतो, आपल्या सर्व्हिसेस त्यांना ऑफर करू शकतो आणि त्याच्यामधून पैसे मिळवू शकतो. अशा प्रकारची रचना म्हणजे फ्रीलान्सिंग. गुगलमध्ये तुम्ही हा शब्द टाकून पहा, फ्रीलान्सिंग किंवा फ्रीलान्सर, आणि त्याविषयीची सगळी माहिती तुम्हाला याच्यातून मिळेल. ही वेगळ्या प्रकारची करिअर्स ही आता उपलब्ध होत आहेत आणि आपल्या घरी राहून, आपल्या गावात राहून आपण कम्प्युटर, मोबाईल आणि इंटरनेट यांचा वापर करून जगातल्या लोकांना सर्व्हिसेस देऊ शकतो आणि त्यातून पैसे मिळवू शकतो. तर अशा प्रकारची फ्रीलान्सिंग ही जी कॉन्सेप्ट आहे याच्यामध्येही करिअरच्या असंख्य संधी या आता उपलब्ध होत आहेत. कोणत्याही प्रकारचं करिअर करायचं असेल तर काही गोष्टी या आवश्यकच असतात, ज्याच्यामध्ये हार्ड स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स आणि सॉफ्ट स्किल्स या 3 गोष्टींचा प्रामुख्याने अंतर्भाव होतो. हार्ड स्किल्स म्हणजे ज्या गोष्टी आपण पहिलीपासून ते आपलं पूर्ण शिक्षण होईपर्यंत शिकलेल्या असतात, त्या विषयामध्ये जे आपण प्रावीण्य मिळवलेलं असतं त्यांना म्हणतात हार्ड स्किल्स. या हार्ड स्किल्सची आवश्यकता तर नक्कीच असते, कारण अशा प्रकारची हार्ड स्किल्स असल्याशिवाय आपण त्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी पात्र नाही होत. मात्र एवढंच असून चालत नाही. यासोबतच आपल्याला ज्या 2 गोष्टी लागतात त्याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल हे असणं खूप आवश्यक आहे. आपल्याला जे येतं ते आपल्याला नीट सांगता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, इतरांशी संवाद स्थापित करता आला पाहिजे. चांगल्या प्रकारचा संवाद हा हार्ड स्किल्ससोबतच तेवढ्याच महत्त्वाने प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये, प्रत्येक ठिकाणी हा विचारला जातो, पाहिला जातो आणि त्याला महत्त्व दिलं जातं. त्यामुळं विद्यार्थ्यांनी कम्युनिकेशन स्किल्स ही वाढवली पाहिजेत. यासाठी जे अभ्यासक्रम मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, वेगवेगळे कोर्सेस चालतात, ते कोर्सेस अवश्य करावेत आणि कम्युनिकेशन स्किल वाढवून आपल्या नोकरीच्या संधी या त्यांना वाढवता नक्कीच येऊ शकतात. कम्युनिकेशनसोबतच दुसरं जे स्किल खूप महत्त्वाचं ठरतं त्याला म्हणतात सॉफ्ट स्किल्स. कशा प्रकारे आपण काम करायला पाहिजे, कोणत्या गोष्टी आपण टाळायला पाहिजेत, दैनंदिन कामकाज करत असताना इतरांशी संबंध कसे नक्की ठेवले पाहिजेत, या सगळ्या गोष्टींचं ज्ञान म्हणजे सॉफ्ट स्किल्स. सॉफ्ट स्किल्स शिकवण्यासुद्धा अनेक अभ्यासक्रम हे आता ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध आहेत किंवा या प्रकारचे कोर्सेस हे अनेक ठिकाणी चालतात सुद्धा. विद्यार्थ्यांनी कम्युनिकेशन स्किल आणि हार्ड स्किल्स याच्यासोबतच सॉफ्ट स्किल्सचा सुद्धा अभ्यास नक्कीच करावा, सो दॅट त्याच्यामधून जे काही एम्प्लॉयमेंट जनरेशन होतं हे चांगलं नक्कीच होऊ शकतं आणि या प्रकारच्या विद्यार्थ्यांना एम्प्लॉयमेंटच्या संधी ज्या आहेत या नक्कीच वाढतात. करिअरसाठी आवश्यक असलेल्या या 3ही गोष्टी विद्यार्थ्यांनी अवश्य स्वीकारल्या पाहिजेत, त्याचा अभ्यास नक्कीच केला पाहिजे. हार्ड स्किल्स म्हणजे शाळा, कॉलेजेस आणि वेगवेगळे कोर्सेस शिकत असताना आपण जे काही कौशल्य मिळवलेली आहेत त्यांना म्हणतात हार्ड स्किल्स. याच्यासोबतच आता जे नवीन प्रकारचं स्किल हे प्रत्येकाला येणं आवश्यक आहे त्याला म्हणतात IT स्किल्स. कम्प्युटर आणि मोबाईल या 2 गोष्टींचा व्यावसायिक दृष्टिकोनातून प्रभावी वापर करता येणं हे आता अत्यावश्यक ठरलेलं आहे. जसं की कम्प्युटर टायपिंग ही प्रत्येकाला आली पाहिजे, MSCITचा कोर्स प्रत्येकाने केलेला असला पाहिजे, टॅली किंवा फोटोशॉप याच्यासारखे जे वैशिष्ट्यपूर्ण अशी सॉफ्टवेअर्स आहेत ही त्या क्षेत्रात लागणारी सॉफ्टवेअर्स ही त्यांनी शिकलेली असली पाहिजेत. थोडक्यात काय तर कम्प्युटर टायपिंग आणि MSCIT सोबतच आपापल्या क्षेत्रातली सॉफ्टवेअर शिकणं हे IT स्किल्ससाठी खूप महत्त्वाचं आहे आणि हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी करणं आवश्यकच आहे. करिअरसाठीच्या ज्या गोष्टी आहेत यासोबत कम्युनिकेशनमध्येच भाषा या आपल्याला आल्या पाहिजेत. आपण ज्या भागांमध्ये काम करणार आहोत त्या भागामध्ये चालणारी जी भाषा असेल ती भाषा आपल्याला उत्तम प्रकारे आली पाहिजे.
महाराष्ट्रात आपल्याला जर काम करायचं असेल तर मराठी हे सुंदर आलंच पाहिजे, हिंदी बोलता आलंच पाहिजे. आपण दक्षिणेकडे जर जाणार असू तर आपल्याला इंग्रजी चांगलं बोलता आलं पाहिजे. आणि आपण जर उत्तर भारताकडे काम करायला जाणार असू तर आपल्याला हिंदी चांगलं बोलता आलं पाहिजे. भाषेचं जे महत्त्व आहे हे नक्कीच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कम्युनिकेशन स्किल्स शिकत असतानाच आपण ज्या भागामध्ये काम करणार आहोत त्या भागात चालणाऱ्या भाषांचा सुद्धा अभ्यास हा नक्कीच केला पाहिजे. त्या भाषा बोलत असताना त्या भाषेतून आपल्याला प्रभावी असा संवाद करता आला पाहिजे. समोरच्या बरोबरचा जो संवाद आहे हा जेवढा जास्त प्रभावी असेल तेवढं तुमचं करिअर हे वरती जाण्यासाठी मदतीचं नक्कीच ठरू शकतं. आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये जी पुस्तकं असतील, जे मासिकं असतील, जे वेगवेगळ्या प्रकारचं लिखाण अनेकांनी करून ठेवलेलं असेल त्याचं नेहमी आपण वाचन करत राहिलं पाहिजे. शिवाय आपलं लिखाण जे आहे हे सुद्धा शुद्ध असण्याची आवश्यकता आहे. आपली जी पर्सनॅलिटी ही ओळखली जाते ती या सगळ्या गोष्टींमधून ओळखली जाते. त्यामुळं कम्युनिकेशन सोबतच या सगळ्या गोष्टींचं महत्त्व हे करिअरसाठी तेवढंच आहे. सॉफ्ट स्किल्समध्ये अनेक गोष्टींचा अंतर्भाव होतो आणि समोरचा व्यक्ती आपल्याला ज्या वेळेला पाहत असतो, ऑब्झर्व करत असतो त्यावेळेला तो नक्की काय पाहतो, तर आपल्यामध्ये ॲम्बिशन्स आहेत का, आपला फोकस हा क्लिअर आहे का, आपण इतरांसंबंधी तेवढे संवेदनशील आहोत का, आपला कॉमन सेन्स हा कसा आहे, आपण सगळी दिलेली टाईम पाळतो का, किंवा आपलं टाईम मॅनेजमेंट कसं आहे, आपला फ्रेंडलीनेस कसा आहे, आपण सगळे मॅनर्स ही नीट पाळतो की नाही. या सगळ्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन हे समोरच्या व्यक्तीकडून नेहमी होत असतं आणि त्याच्या आधारे आपल्याविषयीचं त्याचं मत हे बनत असतं. अनेक वेळेला आपण पाहतो की आपल्या सर्व क्षमता असून सुद्धा आपल्याऐवजी इतरांना काम दिलं जातं. त्यामध्ये प्रामुख्याने सॉफ्ट स्किल्स आपल्याकडे कमी असणं हे कारण असू शकतं. त्यामुळे सॉफ्ट स्किल्समध्ये या सर्व ज्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टी आपल्यामध्ये व्यावसायिकदृष्ट्या खूप महत्त्वाच्या आहेत. त्या आपण अंगी बाणवल्याच पाहिजेत आणि सॉफ्ट स्किल्सचा उपयोग हा आपल्याला करिअरमध्ये नक्कीच होतो. 12वी नंतरची ही सर्व करिअर्स कशा प्रकारची आहेत, सायन्समध्ये कोणत्या प्रकारची आहेत, कॉमर्समध्ये कोणत्या प्रकारची आहेत, सायन्स आणि कॉमर्स व्यतिरिक्त कोणकोणत्या प्रकारची करिअर्स आहेत, करिअर करत असताना कोणकोणती स्किल्स असण्याची आवश्यकता आहे, या सर्व गोष्टी आज आपल्याशी बोलून आपल्याला मदत होईल अशी मला नक्कीच खात्री आहे. आपल्या या करिअरसाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.